श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. जिल्हा कारागृह सावंतवाडी वर्ग 2 ची संस्थानकालीन 143 वर्ष जुनी भिंत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक ठिकाण इतिहास जमा झालाय. ही भिंत पाडून त्या जागी नव्यानं मजबूत भिंत उभारण्यात येणार असून ऐतिहासिक लूक देऊ असा दावाही यापूर्वी करण्यात आलाय. त्यासाठी 4 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र दगडी भिंतींवर बांधकाम विभागानं केलेल्या चिऱ्यांच्या बांधकामामुळे संरक्षक भिंत धोकादायक बनली होती. वर्षभरापूर्वी त्याचा एक भाग कोसळला होता. याबाबत प्रशासनाकडून संबंधितांवर कोणती कारवाई केली याचं उत्तर मात्र मिळालेलं नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाहीये. या कारागृहाची वास्तू ही ब्रिटिश कालीन आहे. सन 1882 मध्ये या वास्तूचं बांधकाम करण्यात आलं. त्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या कारागृहाची निर्मिती केली होती. कारागृहाच्या जुन्या संरक्षक भिंतींवरच 2-2.5 वर्षांपूर्वी 4ही बाजूंनी 2.5 फुटांचं वाढीव चिऱ्यांचं बांधकाम केलं होतं. त्यावेळी या बांधकामाला विरोधही झाला होता. सिंधुदुर्ग नगरीत जिल्हा कारागृहाची नवीन इमारत उभारण्यात आलेली असताना या जुन्या इमारतींवर नाहक खर्च का असा सवालही करण्यात आला. यातच गतवर्षी दर्शनी भागातील दगडी भिंत कोसळली होती. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून याची दखल घेत पाहणी करून अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर ही भिंत जीर्ण व धोकादायक झाल्याचा अहवाल देत 4 कोटी खर्च करून इथं नवीन संरक्षक भिंत उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे जुनी संरक्षक भिंत पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अस्तित्वात असलेली जीर्ण भिंत पाडून त्या जागी RCC प्रकारची नवी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. 328 मीटर लांबी व उंची 8.3 मीटर असणार असून यासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगडी भिंतीवर केलेल्या चिऱ्यांच्या बांधकामामुळे ही भिंत कोसळल्याचं शहरवासियांचं म्हणणं होतं. त्यानुसार तपासही केला गेला. मात्र संबंधितांवर कोणती कारवाई झाली याचं उत्तर मिळालेलं नाही. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तर उपकार्यकारी अभियंत्यांनी ही भिंत जीर्ण असल्यानं व पाया भक्कम नसल्यानं ती पाडून नवीन भिंत उभारण्यात येईल असं सांगितलं. दरम्यान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी या ठिकाणचं कारागृह जिल्ह्याच्या ठिकाणी हलवण्यात आल्यानं ऐतिहासिक वास्तू जेल टुरिझमची संकल्पना मांडली होती. मात्र आता ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त झाल्यानं या संकल्पनेचं पुढे काय होणार हा प्रश्न असून बांधकाम अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना नसल्याचं म्हटलंय. सावंतवाडीतील ऐतिहासिक वास्तू इतिहास जमा होत असल्यानं अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. इतिहासाचे साक्षीदार जपण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी ही मागणी या निमित्तानं होते.